धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठीच लॉबिंग सुरू आहे। प्रफुल्ल पटेलांशी भेटीनंतर त्यांनी सुनील तटकरेंना देखील फोन केला आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली आहे। मामी सारंगी महाजनांचा हा गंभीर आरोप आहे। सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी आहेत। पंकजा धुतल्या तांदळाची नाहीये, धनंजयची देखील दहशत कमी करायलाच हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक झाल्या। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिलंय। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाहीये। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, लक्ष्मण हाकेचा आरोप। अंजली दमानी यांकडून लक्ष्मण हाकेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट। लक्ष्मण हाके कराडसोबत जेवत असतानाचा फोटो दमानी यांकडून ट्विट करण्यात आलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडे मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी ते उभे राहिले आणि वाल्मिक कराडनं एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली आहे, सुरेश धस यांचा आरोप आहे। महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। ठाकरे लवकरच मुंबईमध्ये शाखांना भेटी देत आढावा घेणार आहेत। स्वबळावर लढल्यास पक्षाचे सर्वच आणि जास्तीत जास्त नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना हा विश्वास आहे। उद्धव ठाकरे 10 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करतील। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। बच्चू कडू यांनी अमरावतीच्या आंदोलनामध्ये हातामध्ये काठी दाखवल्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडेंचं हे उत्तर आहे। बैलगाडा शर्यतीमध्ये प्रवीण तायडे यांनी नवनीत राणा यांनीही हातामध्ये काठी घेतली आहे। काठीच्या राजकारणाची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार। यावेळी सामूहिक उपोषण असल्यामुळेच अंतरवाली सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार आहे। मनोज जरांगेंची ही माहिती। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मनोज जरांगे यांच्यासोबत भेट। दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा। जळगावच्या जामनेरमध्ये राजगुरुनगर येथील घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा। जामनेर शहरामधील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आहे। राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी 5वी अटक झालेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप वागसकरला अटक झाली आहे। हत्येच्या गटात सहभागी असल्याचा आरोप आहे। 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। जळगावच्या 40गावमध्ये हवेमध्ये गोळीबार। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करत गोळीबार। गुन्हा दाखल झाला आणि तपास सुरू आहे। परभणीच्या पूर्णा येथील गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल झाला। 1,84,00,000 अपहार करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश आहेत। अमरावतीच्या बहिरम यात्रेमध्ये आमदार प्रवीण तायडेंकडून भव्य आमदार हिंद केसरी शंकरपटाचं आयोजन। मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा सहभाग। जळगावच्या 40गावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे। आठवड्याभराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरात देखील वाढ झाली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नागपूर पुणे मुंबईसह शयनवान वंदे भारतचा आता प्रस्ताव सुरू आहे आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागपूर विभागाकडून रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर झाला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीच्या दरामध्ये वाढ झाली आहे। कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आले। कापूस वेचण्यासाठी प्रति किलो 12 ते 15 रुपयांचा दर आहे। नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग HMVP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अलर्टवर आलाय। सर्दी खोकला झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे डॉक्टरांना निर्देश देण्यात आले। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील आरोग्य सेवा बळकट होणार आहे। 18 आरोग्य केंद्र आणि 44 उपकेंद्रांना केंद्र शासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत NQAS हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। कोल्हापूरमधील विशाळगड 5 महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुला झालाय। 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी बंद होतं। गडावर आता मांसाहार करण्यास आणि सायंकाळी 5 नंतर जाण्यास बंदी असेल। पुण्यातील हनुमान टेकडीवर हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली आहे। डेक्कन पोलिसांची कारवाई आहे। स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी अशी आरोपींची नावं आहेत। तर पंढरपूरमधील चंद्रभागा नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार आहे। राज्य सरकार जवळपास 30 कोटींच्या खर्चातून इंग्लंडची सेबर टेक्नॉलॉजी वापरणार आहे। 26 जानेवारीला प्रकल्पाची सुरुवात होईल। गोदावरी नदीमध्ये मिसळणारं नाल्याचं पाणी अडवण्यात येणार आहे आणि गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प आहे। नांदेड महानगरपालिकेनं उचलली आहे ठोस पावलं। धाराशिवच्या वाशी पोलीस स्टेशन परिसरामध्ये अचानक स्फोट। स्टेशन शेजारीच घरांचे पत्रे उडालेत आणि संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं। HMVP व्हायरसला आता घाबरू नका। हा सामान्य विषाणू व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक अजित पाठक यांचं आवाहन आहे। नंदुरबार जिल्ह्यात 23 वर्षीय आदिवासी महिलेचा चाकू हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट आहे। आदिवासी संघटनेनं बंद पुकारलाय।
धुळे शहरामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. भाजीपाल्याचे दर आता 40 रुपयांच्या आत गेले. धुळे महानगरपालिकेच्या वतीनं वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरात 2 लाख झाडं लावण्याचा दावा आहे. मात्र पाण्याअभावी झाडं जळली आहेत.